विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची होळी संपन्न झाली आहे। संत नामदेव पायरी समोर भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली आहे। विठ्ठलाच्या होळीला उपस्थित राहिल्याने अपप्रवृत्तीचं दहन होतं अशी धारणा विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या होळीला शेकडो वर्षांची अशी परंपरा आहे। मनोज श्रोत्री तिथले व्यवस्थापक त्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर परिसरामध्ये होळीचं दहन करण्यात आलेलं आहे। तिथली होळी संपन्न झालेली आहे आणि विठ्ठल मंदिरामध्ये जेव्हा असं होलिका दहन केलं जातं त्यावेळेला उपस्थित राहिल्यास आपल्यामधील अपप्रवृत्ती निघून जातात असं देखील म्हटलं जात आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची होळी संपन्न झालेली आहे। नामदेव पायरीच्या आवारामध्ये हे होलिका दहन झालेले आहे आणि ज्यावेळी ह्या होळीला आपण उपस्थित असतो त्यावेळी आपल्यामधील अपप्रवृत्ती देखील निघून जातात। या होलिकेबरोबर दहन होतात अशी नागरिकांची भाविकांची इथली धारणा असते असं मंदिर समितीच्या व्यवस्थापकांनी देखील सांगितलंय। रामकृष्ण हरी। दरवर्षीप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या वतीने नामदेव पायरी येथे होळी महोत्सव साजरा केला जातो। त्या निमित्ताने आज पारंपरिक पद्धतीने होळी हा उत्सव साजरा करून होळी प्रज्वलित करण्यात आलेली आहे। ही परंपरा मंदिर समिती स्थायी झाल्याच्या पूर्वीपासून बडीव उत्पात यांच्या मार्फत साजरी होत होते। ती परंपरा अखंडितपणे पुढेही आजतागायत पारंपरिक पद्धतीने चालू ठेवण्यात आलेली आहे।